पुढची बातमी पुण्यातून. पुण्यात मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. पुण्याच्या नानापेठ परिसरात मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा सध्या असलेल्या पाहायला मिळत आहेत. मतदानाची वेळ संपून गेलेली आहे, मात्र अनेक जे मतदार आहेत ते 5:30च्या दरम्यान मतदान केंद्रावर दाखल झाल्यानं आता या मोठ्या रांगा अनेक शहरांमध्ये पाहायला मिळत आहेत. अधिकचे अपडेट जाणून घेऊयात. मिकी आपल्यासोबत आहे. मिकी, नानापेठ परिसरामध्ये सध्या मतदान केंद्रावर रांग असल्याचं पाहायला मिळतंय, काय अपडेट आहे त्या अनुषंगानं? दीपक, जर आत्ता बघितलं तर जवळपास 6:10 झालेली आहेत. जवळपास 40 मिनिटं झालेली आहेत मतदानाची वेळ संपून. मात्र आत्ता जर आपण बघितलं तर या ठिकाणी नानापेठ परिसरातील 23 क्रमांकाचं हे मतदार केंद्र आहे आणि तिथं आपण ही गर्दी बघू शकतो. अजून सुद्धा जवळपास 400 ते 500 हे सगळे मतदार या रांगामध्ये पाहायला मिळत आहेत. पुढं अजून तासभर लागू शकतो. इथंच नाही तर पलीकडे सुद्धा मी तुला दाखवतो. पलीकडच्या बाजूला सुद्धा तशीच गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसू शकते. वरच्या मजल्यावर सुद्धा अशीच गर्दी आहे. या मतदान केंद्रावर कशी गर्दी आहे याच्यावरून आपण अंदाज घेऊ शकतो. आणि आत्ता जर आपण बघितलं तर मी पुन्हा एकदा वेळेचा उल्लेख करतो. 6:10 झालेली आहेत आणि ही गर्दी आहे. भली मोठी रांग बाहेर सुद्धा तुम्ही बघितली आणि त्याच्यानंतर आतमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने रांग या ठिकाणी आहे. काहींशी आपण बोलायचा प्रयत्न करू. 5:30च्या नंतर आलात का तुम्ही सगळे? एवढा उशीर का झाला? सर, मतदान करताना यावेळेस मशीनचा गोंधळ आहे, त्यामुळे लोकांना कळत नाहीये. लोकांचं कन्फ्युजन झालंय. मशीन मधली त्यांना यंत्रणा समजली नाही, त्याच्यामुळे उशीर झालाय. अक्षरशः लोक इथं 4 तासापेक्षा जास्त उभं राहिलेत लाईनीला. म्हणजे हे संवेदनशील नाही, पाणी नाही, काही नाही. लोक अक्षरशः ताटकळलीत आमची. सिटीजनला प्रायोरिटी देऊ सुद्धा अजूनही लोक लाईनीला उभी आहेत. तुम्ही किती वेळ झाला थांबला? 3:30 वाजल्यापासून आहे. मी 3:30 पावणे 4 पासून थांबले. तेव्हा एकंदरीतच हे जे मतदार आहेत ते काहीसे संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पुण्यातला हा सगळा जो प्रकार आहे तो समोर आलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.